सांगली महापालिकेची पहिली सभा विविध विषयांवर वादळी ठरली आहे. पहिल्याच सभेत विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सत्ताधारी भाजपचे नगरसेवक देखील प्रशासनाच्या कामकाजावर तुटून पडले. त्यामुळे आजची पहिलीच सभा तब्बल 6 तास चालली. त्यामुळे प्रशासनाला मात्र चांगलाच घाम फुटला. 2.5 वर्षांच्या काळानंतर महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आले. पहिल्याच सभेचे महापौर म्हणून धीरज सूर्यवंशी यांनी सभेचे कामकाज चालवले. सभेच्या प्रारंभी मागील प्रोसिडिंग आणि प्रशासनाने केलेले बेकायदा ठराव रद्द करून ते ठराव विखंडित करण्यासाठी शासनाला परत पाठवण्याची मागणी मेनुद्दीन बागवान, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, अभिजित भोसले यांनी केली. जे ठराव यावेळी चुकीच्या पद्धतीने केले असेल ते ठराव पुन्हा चर्चेला आणण्याचे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले. महापालिकेत सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच महासभा संपन्न झाली आहे. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती महापालिकेची आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही, ड्रेनेजचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे पाणी आणि ड्रेनेज या 2 विषयांवर विशेष महासभा घेण्याचे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले. सांगली स्मशानभूमीत कर्मचारी खुशाली मागतात असा आरोप नगरसेवक युवराज बावडेकर यांनी केला. यावर हा प्रकार गंभीर असून याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. समुद्रा कंपनीच्या विषयी महासभेत जोरदार गदारोळ झालाय. कंपनीच्या अधिकाऱ्यांना महासभेत बोलावून घेतलं होतं. वीज बचतीच्या बाबतीत कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आला. याबाबत त्यांना उत्तर देता आलं नाही. जे काही दिवे बसवले त्याबाबत माहिती दिली नाही. महापालिकेचा खर्च कमी होईल असा दावा केला, पण कंपनीलाही व्याज आणि देण्यात येणारे पैसे यावर गदारोळ झालाय. तांत्रिक मुद्द्यांवर करारपत्रामध्ये उल्लेख असलेला कोणत्याही पूर्ण झालेला नाही यावर आवाज उठवला. त्यानंतर याबाबत एक समिती बैठक करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी चांगलेच आक्रमक झाले. तरुण भारत व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर तब्बल 30 वर्षांनंतर आयोजित महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत अंतिम फेरीत थरार पाहायला मिळाला. कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकर आणि ठाण्याच्या राहुल क्षेत्रे यांच्यात चुरस रंगली होती. मात्र प्रेक्षकातून अगोदर जोरदार प्रतिसाद मिळालेल्या अजिंक्य रेडकर यांनी पिळदार शरीरसृष्टीच्या जोरावर बाजी मारली. अजिंक्यला महाराष्ट्र श्री विजेता जाहीर करता शौकीनांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवत जल्लोष केलाय. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनकडून यंदाची महाराष्ट्र श्री ही राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान तरुण भारत व्यायाम मंडळाला मिळाला होता. यंदाच्या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी 500हून अधिक शरीर सौष्ठवपट्टू राज्यभरातून दाखल झाले होते. 10 गटात स्पर्धा घेण्यात आली. शरीर सौष्ठवपट्टूंनी पिळदार शरीरसृष्टीचे प्रदर्शन करत शौकीनांची दाद मिळवली. स्पर्धेत 10 गटात प्रमोद सूर्यवंशी सांगली, नितीन म्हात्रे ठाणे, राकेश मोरे पालघर, बप्पन दास मुंबई, पंचाक्षरी लोणार सोलापूर, नंदलाल झा मुंबई, अजिंक्य रेडेकर कोल्हापूर, राहुल क्षेत्रे ठाणे, गजानन कावंडे कोल्हापूर, रशीद शेख ठाणे 100 किलोवरील गट यांनी विजेतेपद मिळवले. 10 गटातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी लढत झाली. त्यामध्ये महाराष्ट्र श्री किताबासाठी अजिंक्य रेडेकर, राहुल क्षेत्रे, पंचाक्षरी लोणार यांच्यात चुरस झाली. परंतु अजिंक्य रेडेकर याने पिळदार शरीरसृष्टीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. राहुल क्षेत्रे उपविजेता ठरला तर पंचाक्षरी लोणार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते अजिंक्य रेडेकर याला 1.5 लाखाचं पारितोषिक आणि महाराष्ट्र श्री किताब देऊन गौरवण्यात आले. वाळवा तालुक्यातील इटकरे येथे आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली. या आगीत घराच्या बांधकामासाठी ठेवलेली 7,50,000ची रोकड आणि सोन्याचे दागिने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच शिवरपूर आणि शिराळा नगर परिषद नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झालं होतं. बाबासो माने आणि श्रीपती लक्ष्मण माने इटकरे गावामध्ये राहतात. दुपारी रखरखत्या उन्हात अचानक माने यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर पडताना शेजाऱ्यांना दिसले. काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढलं. नवीन घराचं बांधकाम सुरू असल्याने बाबासो माने यांनी मजुरी आणि साहित्यासाठी 4,50,000 तर श्रीपती यांनी नवीन घरासाठी बँकेतून 3 लाख रुपये आणून ठेवले होते. या भीषण आगीत संपूर्ण रक्कम जळून खाक झाली आहे. तसेच घरातील तिजोरीमध्ये असलेले सोन्याचे दागिने हे सुद्धा आगीच्या धगीमुळे वितळलेत. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध साधनांनी आणि पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने यश येत नव्हतं. अखेर घटनेचं गांभीर्य ओळखून चिखली, शिराळा आणि ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे सर्व काही जळून खाक झालं होतं.
सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करण्यात आलाय. ठिकठिकाणी होळीच्या निमित्ताने सामाजिक संदेश यावेळी देण्यात आलेत. सकाळपासूनच गल्लोगल्ली टिमक्या घेऊन वाजत गाजत बालचमू फिरताना दिसत होते. सायंकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी करण्यात आली आहे. होळीच्या भोवती बोंब मारत लहानांसह मोठ्यांनी होळीचा सण अभूतपूर्व उत्साहात साजरा केलाय. वसंताच्या आगमनाची चाहूल लागताना साजरा होणारा होळीचा सण हा त्यापैकीच एक आहे. मराठी वर्षातील हा अखेरचा सण. होळीनंतर 17 दिवसांनी गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते. देशभरात होळीचा सण विविध परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो. आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्या दिवशी होळीचं पूजन केलं जातं. होळी पूजनाला आपल्याकडे शिमगा असंही म्हणतात. होळी दहनानंतर 5व्या दिवशी महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी केली जाते. होळी मनुष्याला वाईट विचारांना, मनातील वाईट विचार होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपलं मन निर्मळ व्हावं अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुलवड असंही म्हणतात. आज सांगलीमध्ये हा होळीचा सण लहानांसह मोठ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केलाय. ठिकठिकाणी चौकाचौकात होळीचं दहन करण्यात आलं. सामान्य जनतेचा आवाज दाबण्यासाठी प्रशासनाकडून कार्यकर्त्यांवर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक कारवाईचा निषेध करण्यासाठी आज सांगलीतील मारुती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. पृथ्वीराज पवार, तानाजी सावंत आणि सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रशासनाने बजावलेल्या खोट्या नोटीस आणि केसेसची होळी करून आपला संताप व्यक्त केलाय. आंदोलनावेळी बोलताना नेत्यांनी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. हे प्रशासन केवळ धन दांडग्यांसाठी, राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी आणि बिल्डरांसाठी काम करत आहे. गरिबांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस घालून त्यांना अडकवण्याचं काम सुरू आहे अशी टीका यावेळी करण्यात आली आहे. सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी दबावाखाली नोटीस बजावल्या जात आहेत. आयुक्त साहेब, तुम्ही केसेस घालून दमाल, पण आम्ही आंदोलन करून तुम्हाला नमवू अशा शब्दात प्रशासकीय दिरंगाईला आव्हान देण्यात आले. चुकीच्या केसेसमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणांची सखोल शहानिशा केल्याशिवाय कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली. जर प्रशासनाने आपला कारभार सुधारला नाही आणि कार्यकर्त्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबवली नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांच्याकडून देण्यात आलाय. जत नगर परिषदेचा सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षाचा 94,10,10,000 रुपयांचा अर्थसंकल्प उपनगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांनी सभागृहात सादर केलाय. 21,21,000 रुपयांची शिल्लक राखून संतुलित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. सभेला उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, सर्व विभाग प्रमुख व नगरसेवक उपस्थित होते. शहरातील हिंदू स्मशानभूमी आणि लिंगायत समाज दफनभूमीचं सुशोभीकरण करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. परिसर स्वच्छता, पाणी, प्रकाश योजना आदी सुविधा उभारल्या जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे. तसेच नगर परिषदेची शववाहिका सेवा यापूर्वी 500 रुपयात उपलब्ध होत होती. आता ती सेवा सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी करण्यात आली आहे. जत शहरात 2 महत्त्वाच्या भव्य स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच शहरातील प्रत्येक चौकाचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी सामाजिक संस्था आणि संघटनांचं सहकार्य घेतलं जाणार आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी येथील किराणा दुकान आणि कृषी केंद्र फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीतील 13,530 रुपयांची रोकड आणि एक सोन्याची अंगठी असा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी जत येथील संशयित विशाल संभाजी पवार याला अटक केली आहे. भिलवडीत दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारीच्या दरम्यान शिरोटे किराणा स्टोअर्सचे आणि शेजारील कृषी केंद्रातील दुकानाचं कुलूप तोडून चोरी करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि तासगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा रचून संशयित विशाल पवार याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर संशयित पवार याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला.